नमस्कार. युनानी दिनानिमित्त 115 रुग्णांची तपासणी ही एका स्थानिक बातमीची हेडलाईन आहे आणि आज आपण ह्याच बातमीवर थोडं बोलणार आहोत. पण यात एक आकडा आहे जो आपलं लक्ष वेधून घेतो. 115. आता हा आकडा असा वेगळा का दाखवलाय, काय आहे यामागे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर हा 115चा आकडा आहे. आर्मोरीमध्ये युनानी दिनानिमित्त एक मोफत आरोग्य शिबिर झालं होतं, तिथे तपासलेल्या रुग्णांची संख्या. हो, एका दिवसात तब्बल 115 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. मग या शिबिरात नेमकं झालं तरी काय? बघूया. ठीक आहे. तर पहिला भाग 115 रुग्ण आणि फक्त एक दिवस. चला, या आरोग्य शिबिराविषयी जरा अधिक जाणून घेऊया. एका दिवसात एवढ्या लोकांपर्यंत ही आरोग्यसेवा पोचली कशी? ही आहे ती बातमी ज्यातून आपल्याला ही सगळी माहिती मिळाली. तर झालं असं की 11 फेब्रुवारीला युनानी दिन असतो आणि तो साजरा करण्यासाठी हे शिबिर भरवण्यात आलं होतं. आता याचा उद्देश फक्त रुग्णांना तपासणं इतकाच मर्यादित नव्हता, तर लोकांना एका खास उपचार पद्धतीची ओळख करून देणं हा सुद्धा होता. आता या शिबिरामुळे युनानी उपचार पद्धती चर्चेत आली, पण अनेकांना प्रश्न पडला असेल की ही उपचार पद्धती नक्की आहे तरी काय? चला तेच समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर युनानी ही एक खूप जुनी पारंपरिक उपचार पद्धती आहे आणि तिचा सगळा भर कशावर आहे तर शरीर आणि मन यांच्यातलं संतुलन टिकवून ठेवण्यावर. म्हणजे बघा, आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं इतकंच नाही, तर शरीर आणि मनाचा पूर्ण समतोल साधणं हे युनानी पद्धती मानते. बरं, मग प्रश्न येतो की ही पद्धत कोणत्या आजारांवर जास्त प्रभावी ठरते? तर बातमीनुसार काही विशिष्ट आजारांवर याचा चांगला परिणाम दिसतो, जसं की जुनाट आजार म्हणजे जे क्रॉनिक असतात, पचनाशी संबंधित तक्रारी, श्वासाचे विकार आणि हो, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामुळे होणारे लाईफस्टाईल डिसीजेस. आता या कार्यक्रमात फक्त उपचारच झाले नाहीत, तर एक खूप महत्त्वाचा संदेश सुद्धा देण्यात आला आणि हा संदेश आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. आणि तो संदेश होता निरोगी जीवनशैली. बघा, या कार्यक्रमाचा मूळ हेतू फक्त औषध देणं नव्हतं, तर लोकांना एक चांगलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देणं हा होता. आणि खरं तर हेच या कार्यक्रमाचं मोठं यश म्हणायला हवं. मग हा संदेश लोकांपर्यंत पोचवला कसा? तर त्यासाठी 4 सोप्या गोष्टी सांगितल्या. त्यांना आपण युनानी आरोग्याचे 4 स्तंभ म्हणू शकतो. पहिला म्हणजे आजार होण्याआधीच त्याला प्रतिबंध करा. दुसरा, आपली जीवनशैली म्हणजे रोजच्या सवयी सुधारा. तिसरा, आपला आहार योग्य आणि संतुलित ठेवा. आणि चौथा, नैसर्गिक उपचारांवर अधिक भर द्या. ठीक आहे, तर या सगळ्या माहितीमधून आपण काय बोध घ्यायचा? यातून शिकण्यासारखं काय आहे? चला शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ह्या कार्यक्रमाचं सर्वात मोठं यश हे होतं की तो फक्त एक तपासणी कॅम्प नव्हता, तर तो एक प्रकारे शैक्षणिक उपक्रम होता. त्याचा उद्देश होता लोकांना आणि रुग्णांना युनानी या पारंपरिक आरोग्य प्रणालीची ओळख करून देणं, म्हणजे माहिती देणं. आणि शेवटी हा सगळा उपक्रम आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. तो प्रश्न म्हणजे चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी आपलं पारंपरिक वैद्यकीय ज्ञान आणि आजची आधुनिक जीवनशैली यांचा मेळ कसा घालता येईल, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, नाही का?